6 एप्रिल. संत हे चालते बोलते देवच आहेत. व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा व सद्गुरू आज्ञा प्रमाण मानून तो पूर्णत्वाला न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते. आम्हीच आपलेपणाला विसरलो मग जगाला कुठले आपलेपण येईल. आपली ही मधली स्थिती मोठी वाईट असते. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. माझ्या मुखी राम आला या परते दुसरे भाग्य ते कोणते. हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो मग आमचे मुखात राम आला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे. भगवंताला पाहण्यात जो सुदाम्याला आनंद झाला तो सुदाम नगरी पाहण्यात नाही झाला. आम्ही सर्व करतो पण तुमची कृपा हवी असे म्हणतो. पण ज्यांनी नामाशिवाय राहू नको म्हणून सांगितले त्यांनी कृपा असल्याशिवाय का सांगितले. बाकीच्या गोष्टींचा विसर पडला की भगवंताची आठवण होते. ज्याने जे केले तेच तो सांगणार. तुम्ही मला उपनिषदातले सांगा म्हटले तर ते कसे सांगू. एक गुरु आज्ञापालन ह्याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार. संतांचा समागम करावा म्हणजे आपण मार्गास लागतो. आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट बोंबा मारतो. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगाची भीती नाहीशी करतात. संत हे चालते बोलते देवच आहेत. संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या व शास्त्राच्या उलट असणे शक्यच नाही. संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होत आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात पण संतांचे तेज मात्र वाढतच आहे. श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते. त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. खालच्या योनी इतक्या आहेत की त्यामध्ये मनुष्य जन्म येणे कठीण आहे. मनुष्य जन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे. म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा. त्याची कृपा करून घ्यावी. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. शुद्ध भावनेत व निष्ठेत खरे समाधान आहे. ही निष्ठा भगवंताच्या नामात राहिल्याने उत्पन्न होते. जय श्रीराम.